नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शांत, एकात्म आणि निरामय समाज जीवनासाठी योग साधना अत्यावश्यक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. विद्यापीठांमध्ये वायफळ चर्चा करण्यापेक्षा विचारांची मुक्त देवाणघेवाण होणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपतींचं मत. शत्रूच्या कोणत्याही आव्हानाचा सामना करायला भारतीय लष्कर सिद्ध असल्याची संरक्षण मंत्र्यांची ग्वाही. कलवारी प्रकारच्या पाणबुडीवरून जहाजविनाशक क्षेपणास्त्राची मुंबईत नौदलाकडून यशस्वी चाचणी. आणि सेना दलातल्या विविध पदांच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी सीबीआय चौकशीचे संरक्षण मंत्रालयाचे निर्देश. आणि आता सविस्तर वृत्त. दहशतवाद आणि हवामान बदलाचं आव्हान लक्षात घेतलं तर शांतता आणि एकात्मता निर्माण करण्यासाठी योगविद्या हे प्रमुख साधन ठरू शकेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय. उत्तराखंड राज्यातल्या ऋषिकेश इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाला त्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केलं. योगशास्त्राच्या सरावामुळे मन, शरीर आणि बुद्धी यांना एकजिन्सी एकरूप बनवणं शक्य होतं. व्यक्तिगत स्वरूपामध्ये शांतता आणि समाजामध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी योग सहाय्यभूत ठरत असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. योग ही भारतानं जगाला दिलेली मौल्यवान देणगी आहे. योगामुळे व्यक्तीचा मी पासून आम्हीपर्यंत प्रवास होऊ शकतो असंही मोदी म्हणाले. 1999 मध्ये उत्तर प्रदेश सरकारनं परमार्थ निकेतनला प्रथमच आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाचं आयोजन करायचं आवाहन केलं होतं. गढवाल विकास मंडळ आणि परमार्थ निकेतन यांच्यासह आयुष मंत्रालयानं संयुक्तरित्या या आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाचं आयोजन केलं आहे. विद्यापीठं ही विचारांची मुक्त देवाणघेवाण करणारी केंद्र असतात. अशा ठिकाणी निरर्थक आणि वायफळ चर्चा करून देशातलं वातावरण दूषित करण्यापेक्षा विद्वत चर्चेला अग्रक्रम देणं आवश्यक असल्याचं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलंय. आज कोची इथं 6व्या KS राजमणी स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. एका ट्विटर संदेशावरून अलीकडेच दिल्ली विद्यापीठात उसळलेला वाद आणि घडलेल्या काही हिंसक घटना या पार्श्वभूमीवरती राष्ट्रपतींनी हे मत व्यक्त केलंय. थोर वारसा लाभलेली आपली भारतीय विद्यापीठच ज्ञानसंपन्न समाज निर्माण करू शकतील. या विद्यामंदिरांचं पावित्र्य अबाधित राखणं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं कर्तव्यच आहे. मुक्त चिंतन आणि निर्भय वातावरण हे आपल्या देशाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. त्याला काळिमा लागेल असं वर्तन कुणाही भारतीयाकडून अपेक्षित नाही असंही राष्ट्रपती म्हणाले. शत्रूच्या कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर सिद्ध आहे अशी निस्संदिग्ध ग्वाही संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास या संस्थेनं विकसित केलेली शस्त्रसामग्री आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात संरक्षण दलाकडे सुपूर्द करण्यात आली तेव्हा ते बोलत होते. या शस्त्रसामग्रीमुळे लष्कराचं सामर्थ्य अनेक पटीनं वाढल्याचं ते म्हणाले. संरक्षण संशोधन आणि विकास या संस्थेनं अशाच प्रकारची उपयुक्त सामुग्री अधिकाधिक प्रमाणामध्ये उत्पादित करावी असं आवाहन पर्रिकर यांनी केलं. रडारचं स्थान शोधून काढणं तसंच आण्विक, जैविक आणि रासायनिक शस्त्रास्त्र निर्मिती करणं आणि शत्रूची क्षेपणास्त्र शोधून काढणं या नव्या शस्त्रसामग्रीमुळे शक्य होणार असल्याचं पर्रिकर म्हणाले. देशाच्या संरक्षण दलाचं आधुनिकीकरण होणं ही काळाची गरज असल्याचं मत लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी या कार्यक्रमात व्यक्त केलं. सध्या देशाच्या सरहद्दीजवळच्या भागाची स्थिती आपण जाणून आहोत. ही स्थिती पाहता आपल्याला सदैव तत्पर राहणं आवश्यक असल्याचं रावत यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी DRDOनं केलेल्या अतुलनीय कार्याची प्रशंसा केली. पूर्णतः देशी बनावटीच्या कलवारी प्रकारच्या पाणबुडीवरून नौदलानं आज जहाजविनाशक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. मुंबईनजीक अरबी समुद्रात आज सकाळी झालेल्या चाचणीमध्ये पाणबुडीवरून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रानं आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला. भारतीय नौदलाच्या भेदक क्षमतेमध्ये या चाचणीमुळे लक्षणीय वाढ होणार असल्याचं नौदलानं म्हटलं आहे. कलवारी श्रेणीच्या सर्व 6 पाणबुड्यांवरती हे क्षेपणास्त्र तैनात केलं जाणार आहे. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी 6व्या टप्प्यातल्या मतदानासाठीचा प्रचार आज सायंकाळी समाप्त झाला. या टप्प्यामध्ये पूर्व उत्तर प्रदेशातल्या 7 जिल्ह्यांमध्ये 49 जागांसाठी शनिवारी मतदान होणार आहे. यामध्ये महाराजगंज, कुशीनगर, गोरखपूर, देवरिया, आजमगड, मऊ आणि बलिया या जिल्ह्यांचा समावेश आहे.
या टप्प्यात एकूण 635 उमेदवार आपलं राजकीय भवितव्य आजमावत आहेत. यामध्ये 63 महिलांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशबरोबरच मणिपूर विधानसभेसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान शनिवारी होत आहे. या टप्प्यात मणिपूरमध्ये 6 जिल्ह्यातल्या 38 जागांवर मतदान होईल. नेपाळमध्ये विकासाच्या अमर्याद संधी आहेत. या देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी भारत सर्वतोपरी सहाय्य देणार आहे, असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलंय. नेपाळमधल्या काठमांडू इथं 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय गुंतवणूक शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. या परिषदेच्या उद्घाटन सत्रात जेटली यांचं बीजभाषण झालं. नेपाळमध्ये गुंतवणूक करणं ही भारतीय व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या देशाकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होईल अशी आशा अरुण जेटली यांनी व्यक्त केली. वित्तमंत्री नेपाळशी उच्चस्तरीय राजनैतिक चर्चाही करणार आहेत. यामध्ये नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल यांचीही ते भेट घेतील. या गुंतवणूक परिषदेला आशियाई मूलभूत गुंतवणूक बँकेच्या अध्यक्षांसह 20 देशांचे 250 पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित आहेत. नेपाळमध्ये जलविद्युत, पर्यटन आणि पायाभूत सुविधा यांच्यामध्ये गुंतवणुकीच्या संधी शोधण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेनुसार निवृत्ती वेतनाच्या अंतिम निश्चितीच्या वेळी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे, असं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं स्पष्ट केलंय. आधार क्रमांकाची नोंदणी करण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतनासाठी आधार कार्डाची प्रत अद्याप सादर केली नाही त्यांनी 31 मार्चपर्यंत प्रत सादर करायची सूचना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं केली आहे. सेना दलातल्या विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करायचे आदेश आज संरक्षण मंत्रालयानं दिले. लष्कर भरतीसाठी रविवारी परीक्षा आयोजित केली होती. यावेळी महाराष्ट्रामध्ये प्रश्नपत्रिका फुटण्याची घटना घडली. त्याचा तपास राज्यातल्या ठाणे पोलीस करत होते. मात्र लष्करानं या घटनेचा तपास सीबीआय मार्फत करायचा निर्णय घेतलाय. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी त्याला अनुमती दिली आहे. प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनेमुळे पुण्याच्या सदन कमांडनं ही संपूर्ण परीक्षाच रद्द केली. ठाणे पोलिसांनी या प्रकरणी 18 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. औरंगाबाद शहरामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सर्व सोयीसुविधायुक्त अशी स्मार्ट टाउनशिप आगामी काळामध्ये उभारण्यात येईल. या टाउनशिपमध्ये व्यायामशाळा आणि कौशल्य विकास केंद्राचा समावेश केला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. पोलीस आयुक्तालयाची प्रशासकीय इमारत तसंच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नव्यानं बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांचं भूमिपूजन, कोनशिला अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. 200 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. पोलीस दलातील कर्मचारी शिवकालीन जुन्या घरांमध्ये राहत आहेत. ही खंत मनात असल्यामुळे त्यांच्यासाठी नवीन घराच्या बांधकामासाठी शासनातर्फे निधी उपलब्ध करून दिला जात आहे. ही एक चांगल्या प्रकारची सुरुवात असून पोलिसांच्या कुटुंबियांना उत्तम व्यवस्थेत राहता आलं पाहिजे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं ते म्हणाले. राज्यात पोलिसांसाठी हाऊसिंग स्टॉक निर्माण करण्यासाठी 51,000 घरांचं नियोजन करण्यात आलं आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. डान्स बार प्रकरणी राज्य सरकारनं गेल्या वर्षी केलेल्या कायद्याबाबत येत्या 20 एप्रिलपर्यंत आपलं स्पष्टीकरण द्यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं आज दिले. गेल्या वर्षी राज्य सरकारनं याबाबत केलेला कायदा घटनात्मकदृष्ट्या वैध नसल्याची तक्रार करणारी याचिका बारबालांच्या संघटनेनं न्यायालयात केली होती. त्यावर न्यायालयानं हे निर्देश दिले. मद्यालयामध्ये एखादा ग्राहक बारबालेला टीप देत असेल तर ती घेण्यापासून तिला रोखलं जाऊ नये अशी विनंती या याचिकेत करण्यात आली होती. ठाण्याच्या महापौरपदासाठी 6 मार्चला निवडणूक होणार आहे. शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांनी महापौरपदासाठी तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे रमाकांत मडवी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. 131 सदस्य असलेल्या या महापालिकेत शिवसेनेचे 67 नगरसेवक आहेत. भाजपाच्या आशादेवी सिंग यांनी महापौरपदासाठी तर मुकेश मोकाशी यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अश्विन राऊत यांनी महापौरपदासाठी तर आरती गायकवाड यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरला आहे. मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आमचा पक्ष भाजपा किंवा शिवसेनेला पाठिंबा देणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज मुंबईत पत्रकारांना सांगितलं. राज्य सरकारमधून बाहेर पडण्याची धमक शिवसेनेमध्ये नाही, त्यामुळे या निवडणुकीत त्यांची युती होणार हे स्पष्ट आहे.
शिवसेनेला जर स्वतःचा मुख्यमंत्री आणायचा असेल तर त्यांनी सरकारचा पाठिंबा काढायची आणि सरकार स्थापन करायची तयारी दाखवावी. तशी त्यांनी ती दाखवली तर काय करायचं याचा आम्ही विचार करू. काही जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये समझोता झाल्याचा आरोप त्यांनी केला. आम्ही आमचा शब्द पाळला, पण काँग्रेसनं तो शब्द पाळला नाही, असंही ते म्हणाले. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातल्या सुसरी प्रकल्पातलं पाणी शेतकऱ्यांना मिळावं, तसंच या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधापर्यंत बांधण्यात आलेल्या पाटचारीच्या कामाची चौकशी व्हावी या मागणीसाठी इथले शेतकरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष घनश्याम पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा तिसरा दिवस. शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावं या उद्देशानं गेल्या 24 वर्षांपूर्वी सुसरी नदीवरती हा प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पातून परिसरातल्या गावातल्या हजारो हेक्टर शेतीला पाणी मिळणं अपेक्षित होतं. त्याकरता शेतांच्या बांधापर्यंत पाटचाराही बनवल्या गेल्या. मात्र या पाटचारींचं काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे. बागायती शेतकऱ्यांना पाणीच मिळालं नाही म्हणून दरवर्षी पाणी वाया जातंय असा आरोप शेतकऱ्यांनी केला. जोपर्यंत या संदर्भात कारवाई सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं पत्र सूचना कार्यालयामार्फत जालना इथं आज एकदिवसीय माध्यम कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्र सरकारच्या योजना आणि विकास कामं यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसंच पत्र सूचना कार्यालय आणि प्रसारमाध्यमांचा परस्पर संवाद वाढवण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. याचं उद्घाटन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते झालं. यावेळी प्राध्यापक BY कुलकर्णी यांनी विकास योजनांच्या जनजागृतीत पत्रकारितेचं महत्त्व याविषयी तर प्राध्यापक रावसाहेब ढवळे यांनी प्रसारमाध्यमांची भूमिका याविषयी संवाद साधला. कार्यक्रमाला मुंबई पत्र सूचना कार्यालयाचे सहाय्यक संचालक नितीन सप्रे आणि जालना जिल्ह्यातले पत्रकार बहुसंख्येनं उपस्थित होते. मुंबईतल्या जहांगीर कला दालनामध्ये बुल द सेक्रेड अँड द सोलम या शीर्षकावर आधारित चित्रांचं आणि शिल्पांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. महेश बुलबुले यांनी चित्र रेखाटली आहेत तर विभीषण कटाळे यांनी शिल्प घडवली आहेत. या दोघांनीही आपल्या कलेतून शिवभक्तीपासून ते शारीरिक सामर्थ्यापर्यंत अनेक गोष्टींचं प्रतीक असलेल्या नंदी बैलाची विविध रूपं मांडली आहेत. येत्या 6 मार्चपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून केलेल्या वैविध्यपूर्ण कार्याबद्दल मुंबई दूरदर्शन केंद्राचे माजी अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांना आळंदीच्या विश्वशांती केंद्र आणि मायर्स MITच्या तर्फे भारतीय संस्कृती दर्शन जीवन गौरव हा पुरस्कार जाहीर झालाय. येत्या 4 तारखेला होणाऱ्या एका समारंभात शर्मा यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल अशी माहिती विश्वशांती केंद्र आणि मायर्स MITचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांनी आज पुण्यात दिली. आणि आता बातमी हवामानाची. राज्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण इथल्या काही भागामध्ये कमाल तापमानात वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त तापमान भिरा इथं 42°C तर सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं 15°C इतकं नोंदवलं गेलं. येत्या 5 तारखेपर्यंत संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील. मात्र 6 तारखेला विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश मुंबई कमाल 35 आणि किमान 19°C, नागपूर 37 आणि 16, पुणे 35 आणि 15, औरंगाबाद 35 आणि 17, नाशिक 35 आणि 16, कोल्हापूर 35 आणि 19, रत्नागिरी 33 आणि 19, सोलापूर 37 आणि 20 आणि अमरावती कमाल 36 आणि किमान 17°C. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शांत, एकात्म आणि निरामय समाज जीवनासाठी योग साधना अत्यावश्यक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. विद्यापीठांमध्ये वायफळ चर्चा करण्यापेक्षा विचारांची मुक्त देवाणघेवाण होणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपतींचं मत.
शत्रूच्या कोणत्याही आव्हानाचा सामना करायला भारतीय लष्कर सिद्ध असल्याची संरक्षण मंत्र्यांची ग्वाही. कलवारी प्रकारच्या पाणबुडीवरून जहाज विनाशक क्षेपणास्त्राची मुंबईत नौदलाकडून यशस्वी चाचणी. आणि सेना दलातल्या विविध पदांच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी सीबीआय चौकशीचे संरक्षण मंत्रालयाचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.